अपना 100% दे हमेशा की तरह और अच्छा खेल दिखाए। All the best, Raya ke captain. The news from the toss box. Varad 11 Kudus won the toss and decided to ball first. Back to the commentary box, जहाँ पर मेरे साथी कमेंटेटर दीपक सुतार एंड अमर राउत तैयार है अगली इनिंग के लिए. धन्यवाद आदित्य जाधव. जाऊया मॅच मध्ये. त्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता असेल. जय हनुमान सावरवली या टीमला सलामीची सुडी खेळपट्टीवर पोचली आहे. स्ट्राईक एंडवर अजय आणि नॉन स्ट्राईक एंडवर कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरची जबाबदारी पॉवर पिचचे षटक निलेशवर दिले गेले. आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन मध्ये आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात केले गेले. कॉम्बॉक्स मध्ये मायक्रोफोनवर जोडत असताना अमन राऊत आपले देखील हार्दिक स्वागत. वेलकम. थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर. 24 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज अजय, बॉलिंग मार्कवर निलेश. पहिला चेंडू इम्प्रोवाइज करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला फॉलो केलं गेलं. एक परफेक्ट यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडून दीपक सर या वेळेला या डावाची सुरुवात होती. नक्कीच पहिला चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडूने या इनिंगला सुरुवात केली गोलंदाज निलेश याने. राईट अँड राऊंड द विकेटने या बेल्ली सुडवलाय चेंडूला. फाईन स्टॉप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो या इनिंगचा पहिला षटकार. नक्कीच पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर मात्र रिप्लेमध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे बॅकलिप फिरवली होती. ताकदीचा वापर केला आणि चेंडू फाईन स्टॉप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी अजयने आपल्या डावाला केली सुरुवात. 40 धावांची आवश्यकता आहे. इथून जर आपण रिक्वायर्डचा विचार केला तर 7.86च्या हिशोबाने जावं लागेल मॅच जिंकण्यासाठी सावरवली या टीमला. सुरुवात तर चांगली झाली आहे. निश्चितपणानं अजयच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं संघर्षाचा शंखनाद मैदानाच्या आत अगदी मोठ्यानं आवाज करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी जय हनुमान सावरोली संघ कुठेतरी विचार करत असेल की या पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाच्या षटकामध्ये आवर्त घ्यावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या यावेळी स्लॉप करून दिलाय. काऊ कॉर्नर मधून चेंडू जाईल का तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इलिव्हेशन करता आल्याने ताकदीचा वापर बॅटर अजयने केला होता. दरम्यान 2 धावा येतात. 2 धावीच्या मतीने धावफलक जात असताना 8 या अंकावर. पीजी स्पोर्ट्स कासने संघाकडनं आपल्याला गोलंदाजीचा भार निलेशकडनं सांभाळताना पाहायला मिळतो. पहिल्या डॉट बॉलला सुरुवात झाली होती. एक सुंदर दर्जेदार चेंडू आपल्याला पहिल्याच परफेक्ट यॉर्करच्या रूपानं पाहायला मिळाला परंतु त्यानंतर अजयनं समाचार घेतला. एक दणदणीत षटकार आला. त्यानंतर 2 धावा. 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाले. त्यांनी या 3 चेंडूनंतर बिनबाद 8 अशी धावसंख्या जय हनुमान सावरली. या षटकाचा पुढचा चेंडू याही वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न पण नॅचरल अँगलचा वापर केला जातो. चेंडू पडल्यानंतर बाहेर पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ज्या पद्धतीनं तुर्तास आपण वळूयात अतिथी कक्षामध्ये. व्यासपीठावर सन्माननीय मनोहरजी हळके साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा अजयजी मोरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोहरजी हळके साहेबांचं यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं. अजयजी मोरे आपण स्क्रीनवर बघू शकता. या स्पर्धेचे सर्वेसर्वा अजयदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मनोहरजी हळके साहेबांचं या वेळेला यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत करतो. दीपकजी, पहिले 4 चेंडू 8 धावा धावफलकावर लगावल्या होत्या. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. दुसऱ्या चेंडूवर अजयच्या बॅटमधनं दणदणीत प्रहार पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावा आल्या. चौथा चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि 5व्या चेंडूवर मात्र गोलंदाज निलेशला सफलता मिळताना 1 गडी बाद झालाय. 8 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. नक्कीच या ओव्हरमध्ये खूप काही घडलं. षटकार पाहायला मिळालं. विकेट देखील प्राप्त झाली आहे. चांगली सुरुवात करून दिली होती बॅटर अजय याने. मात्र त्याची विकेट महत्वाची विकेट होती ती प्राप्त केली गोलंदाज निलेशने. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत धावफलक 8 वर स्थिर झाले. 1 गडी बाद असताना सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवर हे मान्यवरांचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कित्येक मान्यवर स्पर्धेला भेट देत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम. 40 धावांचं टार्गेट आणि ते डिफेंड करण्याच्या दिशेनं मात्र यशस्वी ओव्हर आतापर्यंत. या षटकातला शेवटचा चेंडू फुल टॉस बॉल. बॅट्समन महेश कडनं झालाय प्रहार.
चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. आणखी एक गडागाती षटकार. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 14 अशी धावसंख्या जी हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाची. दीपकजी, पहिलं षटक मी तर असं म्हणेल अत्यंत महागडं. एक विकेट जरी गेली असेल तरी देखील 40 धावा डिफेंड करताना 14 धावा खर्च करणं पीजी स्पोर्ट्स कासने संघाला मात्र परवडणारं नाहीये. अगदी बरोबर, कारण का रिक्वायर्ड 100 पेक्षा जास्त 4 धावा खर्च केलेत पीजी स्पोर्ट कासने संघाच्या निलेशने. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आले, मात्र 6 चेंडूमध्ये 14 धावा. थोडंसं खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथून कमबॅक केले जाईल का? और क्रमांक दुसऱ्याची जबाबदारी वैभववर दिली गेली. पॉवर पिचे षटक समाप्त झाले. स्ट्रायकेनवर यावेळेस आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय कुणाल. निश्चितपणानं दीपक सर, जगातील सर्वात वेगवान धावपटू असणाऱ्या उसन बोल्टचं एक सुंदर वाक्य आहे की प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ चांगले करणारे जगात अनेक जण आहेत, पण प्रत्येक गोष्टीचा शेवट सुंदर करण्याची ताकद मात्र मी स्वतः बाळगतो. या षटकातला पहिला चेंडू बोलो वैभव सपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण तेच तर्रार गोलंदाजी कुठेतरी फलंदाजाला डोकेदुखीचं कारण ठरते. किसा डॉट चेंडूने वैभवने या इनिंगला आपल्या ओव्हरला केली सुरुवात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टमच्या बाहेर यॉर्कर लाईनचं चेंडू स्थिर ठेवलं बॅटर कुणालला राऊंड द विकेटने कुणालसाठी. यावेळेस देखील लेंथ खूपच सुंदर होती, मात्र हलक्या बॅकलिपचा वापर करून फक्त दिशा दिली ऑफ साईडला. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक फेकी झाली, तोपर्यंत अतिशय वेगाने एक सिंगल धावनिशा आपलं खातं ओपन करत असताना कुणाल बॅटर आपल्याला पाहायला मिळाला. समीकरण मात्र आता दीपक सर बदललं जाईल. 16 चेंडू आणि 25 धावांची गरज या क्षणाला विजयासाठी हनुमान सावरोली संघ. दीपक सर, जर पीजी स्पोर्ट्स कासने संघ या मॅच मध्ये कमबॅक करण्याच्या काही आशा मनामध्ये बाळगत असेल तर या षटकातले येणारे 4 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. इथे मात्र तुम्हाला इकॉनॉमिकल बॉलिंग करता आली, इथं मात्र फलंदाजांना जेरबंद करण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात, इथं मात्र मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं, इथं मात्र एकेका धावेसाठी विपक्ष बॅटिंग करणाऱ्या सावरोली संघाच्या फलंदाजांना जर तुम्ही तरसवलं, संघर्ष करायला भाग पाडला, तर निश्चितपणानं पुन्हा एकदा या मॅच मध्ये अगदी जोमानं तुम्ही पुन्हा परत येऊ शकता. आणि तसा प्रयत्न दुसऱ्या ओव्हरमध्ये वैभवनं केले. 2 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केली. आता मात्र स्ट्रायकेनवर महेश, ज्यांनी षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती, त्याच्यासमोर उरतो विकेटने या बिल्ले स्लॉप केलंय. मी स्टॅमिंग शॉट, क्षेत्ररक्षक दूर आहे, पूर्ण करेल का अंतर? अंतर पूर्ण केले आणि सुंदर झेल. विकेट क्रमांक 2, कॅच आउट महेश. थँक्यू सो मच. 14 धावा पहिल्या षटकात, त्यानंतर वैभवचं षटक सुरू झालं. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे आणि रिसेंटच्या या बॉलवर आपल्याला विकेट देखील पाहायला मिळाली. दीपक सर, एक साधी सोपी सरळ गोष्ट आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्ही चेस करता त्यावेळेला तुम्हाला मात्र धावफलक हलता ठेवणं खूप गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. एक साधं वाक्य आहे, पण जीवनाचं गमक सांगून जातं. माणसाला चालता आणि धावता या दोन्ही गोष्टी करता येतात, पण चालण्यासाठी आणि धावण्यासाठी अगोदर माणसाला रांगावं लागतं. ज्याला रांगता येतं त्याला चालता येतं, आणि ज्याला चालता येतं त्याला धावता येतं. ते रांगणं कुठेतरी मात्र या दुसऱ्या षटकामध्ये कमी झालेलं दिसून येत आहे. ते म्हणजेच जे हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाकडनं. नक्कीच. जर तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा तुमच्या खात्यावर लागल्या, त्यानंतर मात्र सिंगल डबलने धावफलक चालू ठेवणं खूप गरजेचं होतं. ते करता आलं नाही. त्यानंतर मात्र तुम्ही विकेट देखील गमावली. हा तुमचा मायनस पॉईंट आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट आपल्या नाबावर वैभवने केले. या बेलीस कट करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाचा वापर गोलंदाज वैभवने केला होता. थोडासा विकेट किपर बीट झाला, मात्र फ्लाय स्लिपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. अजून एक सुंदर चेंडू गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. आणि याच वेगाबरोबर दीपक सर, बेनिफिट झोन मध्ये काय असेल तर एक्स्ट्रा बाउन्स, अनएक्सेप्टेड उसळी, ज्याला आपण अनपेक्षित उसळी म्हणतोय ना, तो अनएक्सेप्टेड बाउन्स या वेळेला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे फलंदाज बीट होताना दिसतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. 4 चेंडू टाकलेत, केवळ 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करण्याचं काम पीजी स्पोर्ट्स कासने संघाकडनं. यावेळेला जरा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल कव्हर रिझन मध्ये आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं जे हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 16 या धावसंख्येवर. अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी आणि 13 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. या ओव्हरचा हा चेंडू खूप निर्णायक असेल. एक मोठा फटका सजगवावा लागेल जे हनुमान सावरोली या संघाला. स्ट्रायकेनवर आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल.
स्विच हिटचा प्रयत्न मात्र इलिव्हेशन चुकीचं झाले. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जात असताना त्यावर येते कुणालच्या खात्यामध्ये सिंगल धाव. ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान सावरोली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 17 या अंकावर. म्हणजेच अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये ही एक कडक मॅच तापताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मॅच 50-50 कंडिशन मध्ये आहे सर. साधी गोष्ट, डावाची सुरुवात झाली होती. 10 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे राखण्याची गरज होती. पहिलं षटक 14 धावांचं आणि या मॅचवर स्वार होण्याचा यशस्वी प्रयत्न जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाकडनं झाला. पण त्यानंतर वैभव नावाच्या गोलंदाजानं या खेळपट्टीवर अक्षरशः धुमाकूळ घालत केवळ आणि केवळ आपण 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आणि त्याच षटकातल्या 3 धावांच्या जोरावर 17 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. समीकरण मात्र आता बदललं गेलंय. आता मात्र विजयासाठी 11.50 ची सरासरी आवश्यकता असणार आहे. ती मात्र सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाला या पद्धतीचं पुनरागमन गरजेचं होतं. मित्रांनो, म्हणतात ना, जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा मात्र अपयशानं हिरमसून न जाता पुन्हा एकदा नव्यानं पेटून उठून आपल्या डोळ्याच्या समोर दिसणाऱ्या आणि आपल्यापासून दूर असणाऱ्या आपल्या अंतिम ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं. पहिला चेंडू यावेळेला फुल टॉस. खराब हाईट फॅक्टर देखील कन्सिडर झालाय. दैव देत आहे आणि कर्म येत आहे. मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी निर्माण केली होती ती वैभवनं. मात्र तिसरा गोलंदाज यावेळेला मैदानाच्या चुकी करताना चेंडू निघून जाईल सीमा पार आणि या धावा एकूण मिळतील त्या 5. तिसऱ्या पंचांचा निर्णय घेतला जातोय बॉलिंग साइड न का? ओके, नक्कीच तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे. विल्लेस ही डिलिव्हरी आपण चेक करणार आहोत, फेअर आहे का? तिसऱ्या पंचांचा निर्णय येईपर्यंत. परंतु दीपक सर, जर आपण विचार करत आहोत की वैभवनं कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला, केवळ 3 धावा खर्च केलेल्या होत्या. 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण शिल्लक असताना या पद्धतीची चुकी जर योगेशकडनं होत असेल तर मग मात्र पीजी स्पोर्ट्स कासनाई संघाच्या मेहनतीवर पुन्हा पाणी फेरण्याच्या दिशेनं वाटचाल झाली आहे हे म्हणायला हरकत नाही. तिसऱ्या पंचांची माग होती, आपण पाहू शकता. आणि या चौकारानिशी जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली या संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. समीकरण पुन्हा बदललं जाईल. अगदी सहज सोपा आणि सुलभ समीकरण या क्षणाला जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघासमोर 7 चेंडू आणि विजयाकरता 4 धावा. दीपकजी, या शेवटचा चेंडू जर डॉट आला तर 6 चेंडू 4 हे समीकरण असेल. कुठेतरी पुन्हा मॅच मधल्या जी काही आपण स्वप्न रंगवलेली आहेत, जी काही चित्र रंगवली आहेत पीजी स्पोर्ट्स कासणे, त्या स्वप्नवत चित्राच्या दिशेने वाटचाल करता येईल का? कारण आता समीकरण आहे 7 चेंडू 4 धावा आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आत कुणाल नावाचा फलंदाज धुमाकूळ घालतोय, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाची पिसं काढण्याचं काम यावेळेला कुणालकडनं. हा चेंडू निर्णायक असेल, डॉट येणं गरजेचं असेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले नाही झेल घेण्याचे. 1 बाउन्स उचली करून जोपर्यंत फेकी केलेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर सोडल्या जातील. आता मात्र समीकरण सोपं झाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 वर आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त एका ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता जय हनुमान सावरोली या संघाला. 6 चेंडू आणि 2 धावा असं हे समीकरण. पहिलं षटक हाताळलं निलेश यानं, खर्च केल्या 14 धावा. त्यानंतर वैभव आला आणि पुन्हा एकदा पीजी स्पोर्ट्स कासणी संघाला मॅच मध्ये कमबॅक करून घेऊन गेला. पण त्यानं खर्च केलेल्या 3 धावा. त्यानंतर योगेश आला आणि तब्बल 21 धावांचं महागडं षटक यावेळेला योगेशने टाकलं आणि तिथंच खऱ्या अर्थानं सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं पीजी स्पोर्ट्स कासणे संघाच्या. 6 चेंडू आणि आता मात्र विजयाकरता 2 धावांची गरज. फर्स्ट बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर. यावेळेला मात्र बॅटने खेळलेला फटकाला जवाब आपल्याला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. फलंदाज पंकजच्या बॅट मधनं आलाय हा विजयी चौकार.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यानं गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च करत एक गडी बाद करण्याची किमया केली आणि फलंदाजी करताना शेवटच्या क्षणापर्यंत नाबाद राहून तब्बल 18 धावांचं योगदान आपल्या संघाच्या विजयामध्ये ज्यानं प्रदान केलं तो जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाचा अष्टपैलू खेळाडू कुणाल ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि कासने संघाचा कॅप्टन पीजी स्पोर्ट्स कासने संघाचा कॅप्टन जर आपण स्टेजशी संपर्क साधायचा कमिटी मेंबरशी जरा संपर्क साधायचा आहे. कुणाल यायचा आपण जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाचा कुणाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. विनंती आहे की आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचच्या किताबाला स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचा. जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली संघाचा कुणाल आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचंय. जबरदस्त इनिंग बॅटिंगमध्ये आपल्याला 18 धावांची नाबाद खेळी ज्याच्यामध्ये एक बहारदार षटकार आणि त्याचबरोबर 2 सणसणीत चौकार पाहायला मिळाले. 9 चेंडूंमध्ये 18 धावा तब्बल 200च्या स्ट्राईक रेटनं वसूल केल्या फलंदाज कुणाल यानं आणि पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक म्हणजे ज्याला पॉवर प्लेची ओव्हर म्हणतो ते देखील हाताळली होती गोलंदाज कुणाल यानं आणि त्यामध्ये केवळ आणि केवळ 8 धावा खर्च करत एक गडी बाद करण्यात देखील यश आलं होतं. अष्टपैलू खेळी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मॅन ऑफ द मॅच आपण प्रदान करतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी अझीज डेव्हलपरचे सर्वेसर्वा वसीमभाई नाचन यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाली आहे. मी सुभाष भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बहाल करावी. त्याचबरोबर विश्वाजी केशव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ही एनर्जी ड्रिंक जी सन्माननीय संजयभाई बिडवी साहेब यांच्याकडनं आपल्याला ही स्पॉन्सर झालेली आहे ती आपण प्रदान करावी. त्याचबरोबर अविनाश गणेशकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नीतू भोईर यांच्याकडनं प्राप्त झालेला पेस्ट्री जी आहे केक पेस्ट्री ती आपण बहाल करावी. आणि त्याचबरोबर प्रदीप वाघे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कैलासवासी सागर दळवी यांच्या स्मरणार्थ तुषारजी दळवी यांच्याकडनं स्पॉन्सर झालेला गिफ्ट हॅम्पर आपण बहाल करावा. थँक्यू सो मच. यानंतर माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये मला जॉईन होतील द व्हॉइस ऑफ पीटीसी द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर आदित्य जाधव सर. यापुढील होणारा सामना आरसीसी राया विपक्ष वरद 11 कुडूस या दोन्ही संघांच्या दरम्यान. आरसीसी राया या संघानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि वरद 11 कुडूस या टीमला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. माफ करा यावेळेला वरद 11 कुडूस संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन आरसीसी राया या टीमला फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. यावेळेला स्क्रीनवर हँडसम अँड डायनामिक पर्सनॅलिटी पंकज तुंगारे आणि त्याच्याच बरोबर द स्ट्रॉंग व्हॉइस ऑफ कॉमन मॅन सर्वसामान्यांचा बुलंद आवाज अजयजी मोरे त्याचबरोबर प्रदीपजी वाघे हे सर्व मान्यवर मंडळी. प्रदीपजी मोरे त्याचबरोबर आपण बघत आहात अनेक मान्यवर मंडळी यावेळेला व्यासपीठावर पाहायला मिळते. त्याचबरोबर विश्वासजी केशव त्यांच्या समवेत सुभाषजी भुईर ही सर्व मान्यवर मंडळी यावेळेला अतिथी कक्षामध्ये विराजमान झाल्या. आरसीसी रायाकडनं टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळेल. आरसीसी रायाकडनं खेळताना अप्पू आणि ताबिश. बॉलिंग मार्कवर वरद 11 कुडूस या संघाकडनं सलामीवीर गोलंदाज साजिद.
फर्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न थेट जाऊन पायांवर आदळलेला या चेंडूवर मात्र अपील झाली आहे. पंच तटस्थतेच्या भूमिकेत पाहायला मिळतील आदित्य सर. डॉट बॉलनं या क्षणाला झाली सुरुवात. यस, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर खड़े थे और सवाल पूछा था, पर गेंदबाज साजिद ने नट आउट घोषित करते हुए परेश महाजन. पहली गेंद पर सवाल पूछा था, पर साजिद ने अप्पू और ताबिश दोनों ओपनर्स बीच मैदान पर. पहिला चेंडू आपला डॉट पाहायला मिळतो. वन्स अगेन स्ट्रायकिंग एंडला अप्पू. सेकंड बॉल लो फुल टॉस, त्याला मात्र बिरकॉन दिल्या डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये आणि अगदी संतगतीने ही एक धाव अंकित होताना पाहायला मिळेल. देखिए, दो खिलाड़ी इस वक्त आउटफील्ड में नजर आ रहे हैं, एक डीप एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑन पर. जिस तरह से शॉट्स को खिला था गैप में, डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद चली गई थी. एक रन पूरा करते हुए बैट्समैन अप्पू. सिंगल के साथ खाता खुलता हुआ अप्पू और आरसीसी राया का. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचे हे षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये पहिले दोन चेंडू मात्र आपल्या पक्षात दाखल करताना आरसीसी राया संघाच्या विरोधात खेळणाऱ्या कुरुस संघाकडनं यावेळेला स्टेट करण्याचा प्रयत्न होता. मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव तुर्तास तरी अंकित होईल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 3 चेंडू नंतर जाऊन पोहोचेल, ती मात्र 2 या धावसंख्येवर. देखिए, अमराउत हवा के विरुद्ध खेलना उतना आसान नहीं रहेगा. जिस तरह से हमने देख रहे पिछले 3 दिनों से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ पर बहुत बैट्समैन आउट हो चुके. आदित्य सर, जेव्हा आपण आरसीसी रायाला खेळताना बघतो तेव्हा कामरान आणि अप्पू या नावाची सुरुवात करताना पाहायला मिळतात. एक मोठं नाव कामरान निश्चितपणे आज संघामध्ये खेळताना दिसून येणार नाही. त्याच्या एक वेगात दबावात कुठेतरी आरसीसी राया पाहायला मिळेल, परंतु आहे त्यामध्ये लढण्याची वृत्ती ही सातत्याने राया संघानं बाळगली आहे. एक सुरेख चेंडू. मुझे मुकाबला आज भी वो याद है जब शाहिद खान का पड़गा चैंपियन लीग डे और नाइट फॉर्मेट में जो टूर्नामेंट हुआ था, जहां पर मैं कमेंट्री कर रहा था और 1 रन से वो लीग से बाहर हुई थी आरसीसी राया. निश्चित काटेकी टक्कर, शेवटपर्यंत संघर्ष आणि लढण्याची वृत्ती ही आरसीसी रायाची ओळख. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. फलंदाजाला फॉलो केलं गेलंय. फलंदाजाच्या मनसुब्यांना हेरण्याचा प्रयत्न, मात्र या नादात अंपायरचा नो बॉलचा इशारा. यस, तीसरे अंपायर की मांग की है. सॉफ्ट सिग्नल नो बॉल है फारूक बर्डी सर का. तीसरे अंपायर हमारे शकील कोटी, आपसे निवेदन है आपको कंट्रोल रूम में आना है. इस वक्त तीसरे अंपायर का डिसीजन नो बॉल आता हुआ. इस वक्त नो के रूप में रन मिलता हुआ, एक एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 आरसीसी राया का. अप्पू और ताबिश, जिस तरह से अप्पू इस वक्त कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे अमराउत. निश्चितपणानं 4 चेंडूंमध्ये जे शांत ठेवले गेलंय, नो बॉलची चुकी झाली आहे. यावेळेला तो शांत आणि संयमी खेळ आक्रमणाकडे झुकलेला पाहायला मिळेल, कारण स्ट्रायकिंग एंडला अप्पू. पुन्हा खराब चेंडू आणि यावेळेला मात्र ही संधी गमावली नाही. अप्पूच्या बॅट मधनं आलाय कडकडीत चौक. 9+4 धावा मिळतील एकूण 5. देखिए, सबसे बड़ी अब ये बात है कि साजिद ने लगातार 2 बीमर किए और इस मैच में अब वो गेंदबाजी नहीं कर सकते. आणि यावेळेला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 8 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि गोलंदाज देखील आपल्याला चेंज झालेला पाहायला मिळेल. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, वरद 11 कुडूस या संघाचा 12वा खेळाडू आपल्याला किट मध्ये दिसून येत नाहीये. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी वरद 11 कुडूस संघाला यावेळेला प्राप्त होईल. देखिए, अब पहला ओवर पूरा करने के लिए फैजान मेमन को इस वक्त गेंदबाजी पर लगाए. टीम के कैप्टन है. जिस तरह से साजिद उनके फ्रंट लाइन गेंदबाज थे, राउंड विकेट जाते हुए फैजान. पुरता चेंडू यावेळेला शपोलून खेळण्याचा प्रयत्न होता. फ्री हिट की गिनती, उसका लाभ नहीं उठा पाया बैट्समैन अप्पू.
स्कोर रुका हुआ 8 बिना किसी नुकसान पर आरसीसी राया। पहले बाउंस पर शॉट फाइनल की खिलाड़ी ने जिस तरह से रोका था। या षटकाचा पुढचा चेंडू या वेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर मिडल ऑफ बॅट, चेंडू मात्र निघून गेलाय. या वेळेला गगनाशी गप्पा मारायला आलाय षटकार. आउट ऑफ द पार्क गेंद चली गई थी। देखना चाहेंगे रिप्ले में किस तरह से शॉट्स को खेला था। स्विच हिट अब स्टंप की बाहर की गेंद थी और गेंद को भेज दिया था आउट ऑफ द पार्क तारामंडल में 6 रन के लिए। एक ओवर की समाप्ति के बाद अमर राउत 14 रन बिना किसी नुकसान पर। जो अप्पू स्ट्रगल कर रहे थे अब फॉर्म में नजर आते हुए। निश्चितपणानं पहिलं षटक संघाची धावसंख्या 14 आणि 2 रन पेनल्टीच्या ऍड होतील. सो धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 16 धावा. ज्याच्या वेळेला आरसीसी राया या टीम बद्दल आम्ही चर्चा करतो आदित्य सर, एक सामना आठवतो वडवलीच्या ग्राउंडवर महाराष्ट्रातील A1 दर्जाची टीम गोरसई बी च्या विरुद्ध खेळत असताना, भावेश पवारच्या विरुद्ध खेळत असताना फर्स्ट इनिंग मध्ये भावेश पवारच्या टीमनं म्हणजेच गोरसई बी न बॅटिंग केली आणि 18 चेंडूंमध्ये 38 धावा आरसीसी राया समोर केल्या. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आणि ते आव्हान उभं केलं होतं आणि त्यावेळेला अप्पू आणि कामरान ही सलामीवीरांची जोडी मैदानात पाहायला मिळाली आणि गोरसई बीच्या विरोधात 18 चेंडू 39 धावांचं आव्हान केवळ आणि केवळ 11 चेंडूंमध्ये पूर्ण केलं होतं. त्यावेळेला कामरान आणि अप्पू यांची बॅट मात्र मैदानाच्या आत अक्षरशः षटकार आणि चौकारांची बोलीभाषा बोलताना दिसून येत होती. ऐसा नहीं गोरसे बी टीम को कोई भी टीम हरा सकती है। क्रिकेट अगर आप अच्छा खेलते हैं तो आप जरूर हरा सकते हैं। आपको अगर क्रिकेट खेलना ही नहीं आता तो फिर गोरसे टीम को आप मजबूत समझते हैं। हवा में खेला है, मिस टाइमिंग, गेंद जा रही है। ओहो क्या छूटा हुआ डीप एक्स्ट्रा कवर पर। दूसरे की कोशिश और इस बीच 2 रन पूरे करते हुए निश्चितपणानं मदरच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण प्रयत्न ताबेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, कोणताही गडी न गमावता 18 धावा पहिल्या षटकामध्ये साजिदचा मात्र समाचार घेतला गेला. ज्या पद्धतीने अपेक्षित सुरुवात होती, एक ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याला स्वप्नवत सुरुवात आपण म्हणतो, ती स्वप्नवत सुरुवात आणि ताबेच्या माध्यमातून पहिल्या षटकात दिसून आली. यस, जिस तरह की शुरुआत चाहिए तो वो शुरुआत पावर प्ले में अप्पू ने दिया। अब आगे का काम ताबिश इस वक्त संभालते हुए जिस तरह से पहली गेंद पर 2 रन किए थे। मजार खट कर दिया, स्क्वेयर ऑफ द विकेट खिलाड़ी मौजूद है, रनआउट का मौका लेकिन तेज कदमों के साथ 1 रन पूरा करते हुए अप्पू। नाही, अशा प्रकारच्या आदित्य सर जेव्हा आपण छोट्या छोट्या संधी देखील गमावतो ना, तेव्हा मात्र मग पश्चातापाची वेळ येते. त्यावेळेला क्विक थ्रो झाला असतो, थोडासा लेझीनेस पाहायला मिळाला आणि जे लेट थ्रो झाली त्यामध्ये मात्र ही एक धाव आपल्याला यशस्वीरित्या कंप्लीट होताना दिसून आली. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन बिना किसी नुकसान पर आरसीसी राया। दूसरा ओवर इस वक्त मजर करते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए स्विच हिट खेला है ऊपर, गैप में गेंद जा रही है, डीप कवर पर कोई भी खिलाड़ी दूर से आया और आप जाके 4 रन का इशारा तब फारूक बर्डी सर का। देखिए बहुत दूर से आए थे बैकअप के लिए खिलाड़ी, लेकिन गेंद को रोक नहीं पाए। जिस तरह से शॉट्स खेला था, स्क्वेयर ऑफ द विकेट के खिलाड़ी को गेंद बीट करके चली गई थी 4 रन के लिए। 23 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डीप पॉइंट रिजन मध्ये क्रिकेटचा क्लास दाखवणारा अप्पूच्या बॅट मधनं आलाय हा गडागाती षटकार. फिर से देखना चाहेंगे लेफ्ट आर्म राउंड विकेट आए थे और ये देखिए जिस तरह से गेंद पड़ने के बाद बाहर निकल रही थी और उसके ऊपर बल्ला चला था। क्या नजाकत भरा हुआ शॉट। इस तरह के शॉट देखने के लिए बहुत मजा आते हैं और क्या टाइमिंग पे बलबूते खेला ऊपर शॉट्स को 6 रन के लिए। पहिल्या 4 चेंडूंवर 13 धावा. यावेळेला मात्र एक सेन्सिबल क्रिकेटचा नमुना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान देखील दिला गेला. या अगोदरच्या 4 चेंडूंवर तब्बल 13 धावा करण्यात यश आलंय, ते म्हणजेच आरसीसी राया टीमला. आणि कोणत्या प्रकारची जोखीम उचलण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. माहित आहे की सुस्थितीत आहे. या षटकातला असेल शेवटचा चेंडू. मजहर मुड़ते हुए स्विच हिट करने की कोशिश, लेकिन अप्पू बोल्ड। पहला विकेट गिरता हुआ अप्पू के रूप में आरसीसी राया का 29 पर।
देखिए किस तरह से बोल्ड वे बिल्कुल अपने विकेटों को खुला छोड़ा था और ऑफ स्टंप को गेंद टकराती हुई और बोल्ड वे पर अप्पू आउट होने से पहले 21 रन बनाए अपने टीम के लिए। नए बैट्समैन निजाम आ चुके। इस वक्त ताबिश और निजाम दोनों भी भाई इस वक्त क्रीज पर मौजूद थे। 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने 29 और अप्पू की विकेट गिरी है आरसीसी राया के। निश्चितपणानं 14.50च्या सरासरीने या धावा जमवण्यात आतापर्यंत यश आले ते म्हणजेच आरसीसी राया संघाला सुरुवात चांगली झाली आहे। अप्पूच्या रूपाने एक मोठी विकेट देखील प्राप्त झाली आहे ती म्हणजेच वरद 11 कुडूस संघाला। पण ज्या पद्धतीनं या पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात, धावांचा ओघ आणि धावांचा वेग मात्र कमालीचा पाहायला मिळतो तो आरसीसी राया संघाकडनं। षटक क्रमांक 3 राकेशला या पहिल्या 2 षटकांमधलं अपयश पार धुवून टाकावं लागेल, तेव्हा कुठे वरद 11 कुडूस संघाला परतीचे दरवाजे आपल्याला उघडताना दिसून येतील। यावेळेला मात्र पहिला चेंडू लॉफ्ट केला डीप मिड विकेट रीजन मध्ये, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चुकी होणार नाही। त्या षटकात पहिल्या चेंडूवर झटका क्रमांक 2 आरसीसी राया टीमला। मैंने पहले ही कहा था मैच शुरू होने से पहले कि मिड विकेट लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बाउंड्री को क्लियर करना उतना आसान नहीं है जिस तरह से हवा उस दिशा से बह रही है और हवा के विरुद्ध शॉट्स को खेला था, लेकिन मिड विकेट पर डीप में प्रोटेक्शन मौजूद था और आउट होते हुए बैट्समैन ताबिश। नए बैट्समैन आसिफ आ चुके। अगला मुकाबला खारबाव बनाम विकी स्पोर्ट कुक्से के बीच में। दोनों कप्तानों को तैयार रहना इनिंग खत्म होने के बाद टॉस के लिए। लाजवाब सुरुवात यावेळेला राकेशकडनं। मी मगाशीच म्हणत होतो की पहिल्या 2 षटकांमधील अपयश धुवून टाकावं लागेल। सेफ ऑन अ स्ट्राइक नाव न्यू बॅटर। या षटकातला दुसरा चेंडू, यावेळेला देखील लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन। लेग ब्रेक वर विकेटसाठी अपील केली गेली होती, परंतु हाईट फॅक्टर कन्सिडर झाला, ज्यांनी त्याचा निर्देश दिलाय आणि लेग बॅकच्या रूपाने ही एक धाव अंकित होईल। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 30 या धावसंख्येवर। कुक्से के कल्पेश बबलू पाटिल से निवेदन है आपको वीआईपी मंच पर आना है। सवाल पूछा तो और परेश महाजन बताते हुए हाइट फैक्टर लेग बाय के रूप में 1 रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 30। या षटकात पुरता चेंडू स्पेशिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही। बॅट आणि बॉलचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही। चेंडू मात्र अगदी सुका हात यष्टीरक्षकाच्या हातात नंतर दिसून येईल। 3 चेंडू आतापर्यंत झालेत, एकच धाव आदित्य सर खर्च केली आहे। कमबॅक झालंय राकेशकडनं, काय म्हणाल? ये देखिए किस तरह से शॉट्स खेलने की कोशिश की थी, स्विच हिट लगाने चाहते थे निजाम। लो फुल टॉस ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रमावस्था। या कन्फ्युजन मध्ये, या गोंधळामध्ये, या संभ्रमावस्थेमध्ये आपल्याच हाताने आपल्या पायावर मारून घेतली एक कुर्रा आणि हा तिसरा झटका आरसीसी राया टीमला। देखिए दोनों भी खिलाड़ी के बीच में जिस तरह से कॉलिंग नहीं थी, हेजिटेशन हुआ था बैट्समैन निजाम और आसिफ के बीच में। यस नो और वेट का कोई भी मिश्रण नहीं थे और विकेट गिरता हुआ रनआउट के रूप में तीसरा आरसीसी राया का। नए बैट्समैन आदिप। न्यू बॅटर आदिप मैदानाच्या आत एंट्री करताना 4 चेंडू आतापर्यंत झालेत। पहिली 2 षटकं संघाची धावसंख्या धावफलकावर होती 29। तिसऱ्या षटकातले 4 चेंडू झालेत आणि संघाची धावसंख्या 30 वर स्थिरावलेली पाहायला मिळते। काय जबरदस्त पद्धतीने कमबॅक केलं वरद 11 कुडूस संघाच्या या गोलंदाजाकडनं। या पद्धतीची गोलंदाजी निश्चितपणानं कुठेतरी फलंदाजाला उसंत घेण्याची कोणत्याही प्रकारची संधी अथवा मुभा मात्र उपलब्ध करून देत नाहीये। आता डावखुऱ्या त्याचा बॅट्समन आसिफ ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल। आदिप स्ट्राइकवर पाहायला मिळेल आणि राकेशकडनं याच फॉर्मला कायम ठेवलं जाईल का आदित्य सर? देखिए बायात के बैट्समैन है, उनके लिए हवा इस वक्त तेज चलती हुई, ड्राइव कर दिया, गेंद जा रही है लॉन्ग ऑन की दिशा पर। खिलाड़ी ने गेंद को उठाया है, जब तक गेंद लेकर आते हुए 1 रन पूरा करते हुए बैट्समैन आदिप। वरद 11 कुडूस संघाकडनं जर टर्निंग पॉइंट तुर्तास या पहिल्या इनिंग मध्ये जर आपल्याला काय मिळत असेल आणि तो शोधण्याच्या प्रयत्नामध्ये राकेश नावाच्या गोलंदाजाच्या या षटकाचं पृथक्करण आपल्याला अगदी ठळकपणे समोर मांडावं लागतंय।
या षटकातला शेवटचा चेंडू आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या शेवटच्या चेंडूवर हा झालाय आघात. चेंडू निघून जाईल. सीमा पार आलाय षटकार. क्या शॉट खेला ऊपर बैट्समैन आसिफ ने, स्विच हिट। देखिए हम पहले दिन से देख रहे बल्लेबाज स्विच हिट खेलकर ज्यादा से ज्यादा रन बना रहे इस ग्राउंड पर, क्योंकि हवा इस वक्त काफी तेज चल रही है और तेज हवा का कहीं ना कहीं बल्लेबाज लाभ उठा रहे। निश्चितपणानं स्विच हिटचा जर आपण विचार करत असतो असे अनेक इम्प्रोव्हायझिंग शॉट्स जे आहेत ज्याला आपण नॉन क्रिकेटिंग बुक मध्ये त्याचा इन्व्हॉल्वमेंट करतो. म्हणजे या अगोदर आपण ते नाव घेतलं जायचं वीरेंद्र सेहवाग, जिथे मात्र आपण क्रिकेटर बनत असताना फलंदाज बनत असताना फुटवर्कला फार मोठं प्राधान्य दिलं जायचं. त्या सगळ्या गोष्टीला अक्षरशः कॉर्नर करण्याचं काम जर सगळ्यात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते नाव होतं वीरेंद्र सेहवाग. विदाऊट फुटवर्क मॅच किती गाजवल्यात. त्यानंतर जर आपण पाहिलं आदित्य सर तर थोड्याशा अगदी भरपूर काळ जावा लागला आणि मग महेंद्रसिंग धोनींचं आगमन झालं. स्टेप आउट करून येऊन डिफेन्सिव्ह मोड मध्ये फक्त आपल्याला धोनी पाहायला मिळाला. यस, लेकिन वीरेंद्र सेहवाग को ना कैप्टन खामोश रख सकते भारत के ना अपोजिशन के गेंदबाज, क्योंकि वो उनका नेचुरल गेम था विस्फोटक और घातक बल्लेबाजी करने. निश्चितपणानं थोडंसं आपण पुढे त्याला या विश्लेषणाला वाढवूया. सौरव गांगुली सरांची ज्यावेळेला एक इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यामध्ये प्रश्न विचारला होता की तुम्हाला सगळ्यात जास्त खेळाडूचा राग कोणाचा यायचा आणि सगळ्यात जास्त आवडीचा खेळाडू कोण. त्यावेळेला दोन्ही प्रश्नांची उत्तरं सौरव सरांनी एकच दिली होती आणि सर म्हटले होते माझ्या सगळ्यात आवडीचा खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि सगळ्यात राग कोणाचा येत असेल तर वीरेंद्र सेहवाग. कारण मी जेव्हा समजवायला जायचो त्यावेळेला तो म्हणायचा दादा यस अभि मैं ये करूंगा आणि मी नॉन स्ट्राइकिंग एंडला गेलो की तो त्याच्यासारखाच त्याला जे हवं ते तो तेच करत राहायचा. इसीलिए तो मैंने पहला कहा ना वो कैप्टन को खामोश रख सकते ना गेंदबाज, जिस तरह से उनकी बल्लेबाजी थी. ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, गेंद चली गई विकेट कीपर फैजान मेमन के पास डॉट के रूप में. रुका हुआ स्कोर 37 रन. आखिरी और अंतिम ओवर का इस वक्त खेल जारी है. बहुत दूर रखा था शरीर से, लगभग वाइड के गाइडलाइन से 1 इंच गेंद अंदर चली गई थी विकेट कीपर के पास. 2 चेंडू लगातार डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातला तिसरा चेंडू. याही वेळेला ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑफ लेंथ वर टाकलेला हा चेंडू आणि कुठेतरी फलंदाज आदिप कडनं हे 3 येणारे जे निर्धाव चेंडू आहेत ना आदित्य सर ते मात्र आता फार घातक ठरू शकतात. यस, सौरभ युवा गेंदबाज है और वाकई में बहुत अच्छी गेंदबाजी करती हुए आदिप को बांध के रखा है. राउंड विकेट और एक गेंद डॉट. आप देखिए गेम प्लान बी नजर आता हुआ. सर आता शेवटच्या क्षणाला विकेट घेण्याचा प्रयत्न केला जात नव्हता. कदाचित आदिपच्या मनात आलं असेल क्या करू यार, नाही ठीक से ढंग से जीने दे रहे और नाही ढंग से मरने दे रहे. पण शेवटच्या क्षणाला विकेट घेतली गेली आणि सलग 4था डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन वरद 11 कुडूस या संघाकडनं गोलंदाज सौरभ घ्यायचं. आदिपला परतावं लागेल माघारी. धावसंख्या 37 या धावसंख्येवर मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. शेवटचं आदित्य सर अत्यंत महत्वाचं षटक आणि या षटकामध्ये 4 डॉट बॉल टार्गेट सेट करण्यामध्ये कुठेतरी अडचण निर्माण करून देतील. देखिए ये 4 डॉट गेंदे कहीं ना कहीं नए बैट्समैन पर दबाव बढ़ाने वाले, जिस तरह से नए बैट्समैन शोभा आ चुके पूरी राया की टीम को अगर देखा जाए तो कोकनी खिलाड़ी उसमें नजर आते हुए. निश्चित 4 चेंडू 4ही डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांमध्ये केलेली कमालीची कामगिरी शेवटच्या 2 षटकांमध्ये खारीज होताना यावेळेला वन्स अगेन वॉट बॉल ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन. चेंडू बाहेर निघाला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाकडे धावबाद करण्याची आलेली संधी. 5 लगातार डॉट बॉल प्लस विकेट. नए बैट्समैन मुंतजिन आ चुके नंबर 7 पर. देखिए राया के आज कुछ खिलाड़ी इस मैच में शामिल नहीं है और यही कारण है अमर राउत जिस तरह से स्कोर 37 पर 4 विकेटें. कल्याण ग्रामीण परिसर की एक बहुत मजबूत और अच्छी टीम इस वक्त बल्लेबाजी करते हुए, लेकिन उतना अच्छा टोटल नहीं उनका अगर बैटिंग ऑर्डर को देखा जाए तो. निश्चितपणे मी अगदी डावाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की कुठेतरी हा दबाव घेतला जाईल का ते बघावं लागेल. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग.
शेवटचा चेंडू आणि यावर मात्र झालाय प्रहार. लॉफ्ट केलाय स्टँड अँड डिलिव्हर बट टायमिंग इज नॉट प्रॉपर. क्षेत्ररक्षण तिथे असेल दर्जेदार आणि सलग तिसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल हॅट्रिक नाहीये बट टीम हॅट्रिक यावेळेला साधली जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजच्या दिवसातलं हे मैदान षटक मैदान ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळते. यस आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम जा रहे हैं जहां पर विकी स्पोर्ट्स कुक्से के पंकज और खारबाव के कैप्टन मौजूद है. टॉस के लिए मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ शाहपुर अमर राउत और हमारे प्रमुख अतिथि अब टॉस बॉक्स में देख सकते हैं. अर्णव एंटरप्राइजेस अर्णव स्पोर्ट्स खारबाव आणि त्याचबरोबर विकी स्पोर्ट्स कुक्से दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आणि व्यासपीठावरील मान्यवर प्रमोदजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. चला विकी स्पोर्ट्स कुक्से आणि अर्णव खारबाव संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. कुक्से संघाचा देखील कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बघायचा आहे, कॉइन बघायचा आहे. एका बाजूला बाळासाहेबांची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला सुभाष इलेव्हन खानिवली. कॉल कोण देतोय? प्रमोदजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. आणि यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच विकी स्पोर्ट्स कुक्से टीम कॅप्टन टॉस विन होतोय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करना. पहिले क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे. फर्स्ट बॉलिंग करत असताना काय टार्गेट समोरच्या संघाला इथपर्यंत रोखलं म्हणजे सेकंड इनिंग मध्ये आपल्याला सक्सेसफुली चेस करता येईल. 40+ चान्स. 40च्या आत म्हणजे जवळपास 40च्या अगोदर रोखण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच अर्णव स्पोर्ट्स खारबाव या टीमला. खारबाव संघ नाणेफेकीचा कौल आपण पराभूत झालेला आहात. पहिल्यांदा तुम्हाला मात्र समोरच्या संघानं फलंदाजीसाठी निमंत्रित केला. आता डोक्यामध्ये काय टार्गेट आहे? आल्यापासून आपण 2 सामने पाहिले असतील. फर्स्ट बॅटिंग करताना असं कोणतं टार्गेट सेफ वाटतं की आपण सेकंड इनिंग मध्ये ते डिफेंड करू शकतो? 50+ जाण्याचा मानस असेल. 50+ जाण्याचा मानस असेल. दोनही टीमला मनापासून शुभेच्छा. मैदानाच्या आत सामना सुरू आहे आणि याच सामन्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये इन्व्हाइट करेल द व्हॉइस ऑफ खंबाळा या विभागातील सगळ्यांचा अगदी लाडका आवाज दर्जेदार समालोचक दीपकजी सुतार सर यांना. धन्यवाद अमर राऊत. अतिशय सुंदर समालोचनांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जाऊया दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. त्या ठिकाणी जिंकण्यासाठी वरद 11 कुडूस संघाला 4 ओव्हरमध्ये 38 धावांची आवश्यकता. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वरद 11 कुडूस संघाची एकीकडे वाडा तालुक्यातील हा संघ आणि दुसरीकडे त्यांच्या विपक्षामध्ये RCC रायाचा जर विचार केला तर तालुकाचा जर विचार केला तर कल्याण तालुक्यातील हा संघ म्हणजेच ही लढाई वाडा तालुका आणि कल्याण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. या 38 धावा पूर्ण केल्या जातील का किंवा त्या रोखल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचले. स्ट्राईक एंडवर फैजान आणि नॉन स्ट्राईक एंडवर योगेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे समीकरण तोडण्यासाठी पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती RCC राया संघाकडून. अप्पू यावर पहिलं षटक पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्याच्यापैकी एक क्षेत्ररक्षक आपल्याला कॉर्नर मध्ये पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला डीप कव्हर मध्ये तैनात केले गेले. विकेट किपर त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट त्यानंतर मिड ऑन आणि स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये गोलंदाज अप्पूनी सजवलंय. मॅचला होती सुरुवात. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आपण पाहतात बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023 भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार शांतारामजी मोरे आणि या स्पर्धेची एवन जोडी अजयदादा मोरे आणि सुरेशदादा मोरे यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा जिचं नाव आहे बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023. मॅचला होती सुरुवात. 38 धावांचे लक्ष असेल ते वरद 11 कुडू संघापुढे. पहिला चेंडू यावेळेस स्लॉप करून दिला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स चौकार.
देखिए फैजल मेमन के स्लॉट में रडार में गेंद थी और उसको भेज दिया था दूर कहीं पहले बाउंस पर 4 रन के लिए। फैजल मेमन बहुत ऊंचे क्लास के खिलाड़ी और ऊंचा क्लास दिखाते हुए इस पहली गेंद पर। कीच पहिल्या चेंडू ओव्हर पिच होता त्याला लॉफ करून दिला डिप्स किपरले चौफरून चौकाराने स्वागत केले गोलंदाज अप्पू याचं फैसन याने आणि चौकाराने खातं ओपन होत असताना वरद 11 कुडूस संघाचं सुरुवातीलाच दमदार सुरुवात करून दिली सलामी फैसन याने राईट हँड राऊंड द विकेटने फैजनसाठी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ताकदीचा वापर करून वळवलाय चेंडूला काव कॉर्नर मधून चेंडू दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील त्या ठिकाणी 4 धावा दूसरा चौकार। देखना चाहेंगे किस तरह से शॉट्स को खेला था फैजल मेमन ने। छोटी गेंद थी और जिस तरह से उन्होंने कंट्रोल पुल शॉट गेंद का आने का इंतजार किया था और अपने हाइट का लाभ उठाते हुए क्या शॉट खेला था, बहुत खूबसूरत बैक टू बैक 2 बाउंड्रीज आते हुए अगर तीसरा चौका लगा दे तो फिर एवन जोड़ी की तरफ से 1000 रुपये का नगद इनाम है। नक्कीच 2 सुंदर फटके आपल्याला फैजनच्या माध्यमातून पाहायला मिळाले। अगोदरच तो गोलंदाजीची लेंथ ओळखतो आणि यावेळेस देखील त्यांनी खूपच चांगला देखणा फटका सजवला पुढे जाऊन ऑन साईडला बोलवला होता ताकदीचा देखील वापर करतो इलिव्हेशन टायमिंग सर्व काही त्याच्याकडे आहे आणि त्याचा वापर क्लास तो या मैदानामध्ये दाखवत असताना हे फैजन नावाचं वादळ शांत करेल का अप्पू? देखिए इस वक्त अर्शद होंडो आज टीम में शामिल नहीं है लेकिन उनकी कमी पूरी करते हुए यावेळी पुन्हा एकदा उडवलंय लॉफ करून दिलंय काव कॉर्नर मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील त्या ठिकाणी 4 धावा येतोय चौकार चौकारांची हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली आपल्याला फैजनच्या नावावर मिळते। ही तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर या फैजनसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत। हवा में खेला था शॉट्स को वाइडिश मिड विकेट के ऊपर से गेंद चली गई थी पहले बाउंस पर। क्या कैमरा वर्क है, आखिरी मोमेंट तक गेंद को कैच किया था जिस तरह से प्रिंस मूवीज का कैमरा वर्क है। 3 गेंदों पर 3 चौके लगाते हुए चौकों की हैट्रिक करते हुए और चौथे बैट्समैन है 5वें बैट्समैन है जिन्होंने चौकों की हैट्रिक पूरी की है और 1000 रुपये का इनाम को हासिल किया फैजल मेमन ने। 3 चौकाराच्या मतीने धावसंख्या 12 वर समीकरण सोपं झाले। उर्दू विकेटने पुन्हा एकदा उडवले मिस टायमिंग शॉट हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गुड कॅच विकेट क्रमांक पहिलं कॅच आउट फैजन। होता त्या विकेट प्राप्त केली गोलंदाज अप्पू याने। पहला विकेट गिरता हुआ फैजल मेमन का 12 पर वरद 11 कुडूस टीम का 18 धावा धावपल कमीकरण थोडंसं हलकं होत असताना वरद 11 कुडूस संघासाठी ओव्हर क्रमांक दुसऱ्याला होते सुरुवात दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज मुमताज सिंधवर दिली गेली स्ट्राईक एंडवर यावेळीच दुसऱ्या ओव्हरचा सामना करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल महेश ज्याने आपल्या डावाला सिंगलने सुरुवात केली पहिली विकेट गेल्यानंतर त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं त्या नॉन स्ट्राईक एंडवर योगेश आहे त्यांनी चौकाराने आपले खातं ओपन केले। दूसरे ओवर के लिए मुंतजिम आते हुए सामना करते हुए बैट्समैन बायात के महेश जिन्होंने केवल एक गेंद खेली और जिस पर 1 रन पूरा किया था। मुंतजिम मुड़ते हुए राइट आर्म ओवर दी विकेट ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी उसको ऑन साइड में खींच के मारने की कोशिश की थी। सम्मानीय हमारे बीच में कासने के मशहूर उद्योगपति नाना गोंदली साहब का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम सर। आपका A1 जोड़ी और सुभाष 11 खानिवली की देना बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी 2023 में हम दिल के गहराई से वेलकम करते। प्लेड ऑन की संभावना लेकिन किस्मत वाले रहे गेंद स्टंप से नहीं टकराई गेंद पीछे चली गई थी 1 रन के लिए। नक्कीच बॅटची इनसाइड एज लागली होती विकेटच्या थोडंसं जवळून गेलं नशीबवान राहिलंय एक सिंगल धाव येते एका सिंगलच्या सोबतच धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर सुरुवातच दुसऱ्या इनिंग मध्ये दमदार करून दिली आहे फैजन याने जरी तो बाद झाला असला तरी मात्र त्याने 4 चेंडू फेस करत असताना 4 हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। देखिए अब गेंदे बची इस वक्त कुल मिलाकर अगर देखा जाए तो 16 और रन जीतने के लिए 19 स्कोर रुका हुआ 19 रन और
काफी तेज चलती भी, ज्यादा शफल हुए बैट्समैन सवाल पूछा और आउट। देखिए दीपक, आज का लगभग तीसरा दिन है और चौथा दिन है, और जिस तरह से बल्लेबाज शॉट खेल रहे, ऑफ स्टंप के बाहर शफल होकर लॉन्ग लेग की दिशा पर खेल रहे, नहीं तो फिर स्विच हिट, दो ही तरीके के शॉट्स खेल रहे। नक्कीच मैदानामध्ये तशाच पद्धतीने हवा वाहते. डावखड्या फलंदाजासाठी ही अनुकूल हवा आहे, स्विचिटसाठी देखील ही अनुकूल हवा आहे. आणि लॉंग लेग त्यानंतर फाईन लेग मध्ये तुम्ही अगदी कट जरी लावली तरी मात्र 4 धावा येत असतात. हे सर्व बॅटरला माहीत पडलंय, कारण का समोरून हवा या ठिकाणी मागच्या दिशेने वाहताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र हॅलो, चार रन के लिए बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थी, किस्मत वाले रहे ओपर बैट्समैन। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा नशिबाचा चौकार आलाय. बॅटची इनसाइड एज लागली होती. हा रिप्ले Yes, तुमच्या टीव्ही स्क्रीनवर राईट अँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना बॅटची इनसाइड एज लागली. विकेट किपर बीट झाला आणि फाईन स्टॉप मधून चेंडू दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. हे षटक खूपच सुंदर आटललं होतं. पहिले 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आदित्य गेली होती, मात्र शेवटच्या चेंडूवर हा चौकार आलाय, तो कुठेतरी मागत पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अब बची हुई 2 ओवरों में जीतने के लिए कुल मिलाकर 15 रनों की जरूरत। 12 गेंदे 15 रन, 23 रन हो चुके 2 विकेटों के नुकसान पर वरद 11 कुडूस। अगला मुकाबला विकी स्पोर्ट्स कुकसे बनाम अर्नव खारबाव के बीच में है। कुकसे के कैप्टन ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया है। तीसरे ओवर के लिए आकिब को बुलाया गेंदबाजी करने के लिए माऊली फोर्ट एंड के जानिब से। तसं तुम्ही यानंतरच्या मॅचचा उल्लेख केला तर त्या मॅचसाठी शुभेच्छा नक्कीच आलेल्या आहेत. अक्षय पाटील आणि किरण दिलबे यांच्या माध्यमातून राज पाटीलसाठी विशेष शुभेच्छा आल्या आहेत. त्याचा काहीतरी वेगळाच प्रवास विकी स्पोर्ट कुकसेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या शुभेच्छा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जशी मॅच सुरू होईल तेव्हा देखील आम्ही त्याचा उल्लेख पुन्हा एकदा करणार आहोत. जाऊया मॅचकडे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही आदित्य संपली नाही, मात्र हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. निश्चित रूप से 12 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत। राज पाटिल को हम विकी स्पोर्ट्स कुकसे में इन एक्शन देखने वाले अगले मैच में। अकिप यावर तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. त्याच्या समोर स्ट्रायकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय महेश. या वेळेस बॅकलिपचा वापर करून ताकदीचा देखील वापर केला होता. त्याची बॅट अतिशय वेगाने फिरली होती, मात्र संपर्क करू शकला नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेरून अतिशय वेगाने चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. देखिए बहुत तेज तरार गेंद की थी, बल्ला भी चलाया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ था। देखिए अब हार गुजरती डॉट गेंद दीपक प्रेशर बढ़ाएंगे बल्लेबाज के ऊपर। अगदी बरोबर. तुम्ही महेशच्या बॅकलिपचा वापर जर बघितला तर पूर्णपणे बॅकलिप ओपन केली होती. मोठे फटके खेळण्याचे इरादे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. असंच काहीतरी त्याची बॅट फिरली होती. या वेळेस ऑफस्टंपच्या खूपच दूर राहिले. पंच काय इशारा देतील? थोडीशी मागच्या दिशेने फंबलिंग पाहायला मिळाली. वाईटचा इशारा. एक अवंतर धावाच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 24 अंकावर. देखिए जिस तरह से रिप्ले में बताया गया था, बहुत ऑफ स्टंप के बाहर गेंद की थी, विकेट कीपर भी बीट हुए थे, लेकिन शॉट फाइनल के खिलाड़ी ने बहुत अच्छी तरह से गेंद को रोका था। एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24-11 गेंदे 14 रन। अजूनही मॅच 50-50 कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस मात्र मिस टायमिंग शॉट आहे. ताकदीचा वापर केला, एलिव्हेशन करू शकला नाही. क्षेत्ररक्षक देखील दूर राहिलाय. जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. देखिए इस तरह के जो कैचेस रहते आउटफील्ड में उतने मुश्किल नहीं रहते। जिस तरह से बहुत तेज शॉट खेला था, लेकिन बल्ले के ऊपर लगी थी गेंद, ज्यादा देर तक आसमान में चली गई थी। पूर्वानुमान गलत था लॉन्ग ऑन के खिलाड़ी का और कैच छुट्टा हुआ। इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन महेश। स्कोर आगे बढ़ता हुआ 26-10 गेंदे 12 रन।
मैच अभी भी खत्म नहीं हुआ, बैलेंस बंद लिफाफे की तरफ आगे ढकलता हुआ, राउंड विकेट जाते हुए उठाने की कोशिश, लेकिन बीट दबाव दबाव और सिर्फ दबाव नजर आता हुआ बल्लेबाज महेश के ऊपर। नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. फक्त एक वाईट चेंडू टाकला गेला, त्यानंतर मात्र चांगले लेंथ लाईन आणि गतीचा देखील वापर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं दबावामध्ये महेश आहे आणि या दबावातून बाहेर करण्यासाठी तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आदित्य. यस, इसी गेंदबाज ने वडोली के टूर्नामेंट में भावेश पवार को बांध के रखा था। जिस तरह से मुकाबला हुआ था राया बनाम गोरसे बी के बीच में, 9 यावेळी गेंदे 12 रन। यावेळेस देखील महेश सारख्या बॅटरला त्यांनी शांत केलंय. क्षमता आहे त्याच्याकडे, धावा रोखण्यासाठी तो ओळखला जातोय. गतीचा देखील भन्नाट वापर या मॅच मध्ये त्यांनी करून दिलाय. यस, राउंड विकेट महेश के लिए। ओहो, भेज दिया है आसमानी टोला, ये लगा छक्का और गेंदबाज हो गया अक्का बक्का। मैसिव हिट। देखिए बायत के बैट्समैन है और उनके स्लॉट में, जब गेंद स्लॉट में मिलती है ना दीपक, तो लोगों के प्लॉट में गेंद जाती है। अगदी बरोबर. आणि डावखड्या बॅटरसाठी ही खेळपट्टी, हे मैदान अनुकूल आहे. समोरून हवा येते, जसा चेंडू आला तसा मैदानाच्या बाहेर अतिशय लांब आणि उंच फटका महेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या षटकारासाठी तो संघर्ष करत होता आणि तो षटकार आता मात्र त्याच्या बॅटमधून आला. 6 धावांच्या मतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 32 वर अजूनही 8 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. आता आदित्य थोडंसं समीकरण सोपं होताना आपल्याला पाहायला मिळतं. इक्वेशन इजी नहीं, मैच को लगभग एक तरफा कर दिया इस सिक्सर ने। 8 गेंदे और अब 6 रन। मैच की दिशा और दशा दोनों भी इस वक्त बदल दिया है। क्या शॉट खेला था, बहुत तेज पिक किया था गेंद को और भेज दिया था मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। गेंदबाज मुड़ते हुए उठाने की कोशिश, सवाल पूछा, शॉट फाइन लेग पर गेंद को उठाया लेकिन रन के लिए मना किया। 7 गेंदे 6 रन। इस मैदान पर 3 गेंदों में 21 रन कल बने और 2 गेंदे वो 1 रन नहीं बनाए। नक्कीच 2 चेंडूमध्ये स्वराज डोलेला एक धाव बनवता आली नाही. 2 चेंडू डॉट टाकले गेलेत. मात्र हा चेंडू खूप निर्णायक असेल. हा चेंडू जर डॉट आला तर मात्र ही मॅच प्रेक्षणीय, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अगली गेंद, ओहो, और इसके साथ मैच को फिनिश कर दिया है, खत्म कर दिया है सिक्सर के साथ। अभिनंदन फैजल मेमन एंड वरद 11 कुडूस। हार्ड लक टफ लक आरसीसी राया। मैच 3 ओवर में खत्म कर दिया कुडूस की टीम ने। अनेक अनेक अभिनंदन। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने मेडन ओवर करके 2 विकेट लिए थे। गेंदबाज का नाम है सौरभ। और फैजल मेमन अपने चौकों की हैट्रिक की। आपके लिए एवन जोड़ी की तरफ से 1000 रुपए का कैश प्राइज है। ये देखिए सम्मानीय एवन जोड़ी के अजय शांताराम मोरे साहब को दिखाया जा रहा है, उनके साथ उनके करीबी दोस्त सम्मानीय नाना गोंदली साहब, मशहूर उद्योगपति कासने। क्या बल्लेबाजी की थी तीसरे ओवर में, जिस तरह से 2 सिक्सर उन्होंने लगाए, वाकई में देखने लायक थे। सौरभ आपको तुरंत आगे आना है। मुकाबला विकी स्पोर्ट्स कुकसे बनाम अर्नव खरबाव के बीच में। साथ ही साथ फैजान मेमन आपको भी आगे आना है। आपके चौकों के हैट्रिक के लिए एवन जोड़ी अजय मोरे और सूरज मोरे की तरफ से 1000 रुपए का कैश प्राइज है। अब तक 5 चौकों की हैट्रिक हो चुकी है, 2 सिक्सर की हैट्रिक। विकेट हैट्रिक को अगर देखा जाए तो 3 हो चुकी है। अविनाश सुभाष 11 खानिवली के, प्रतीक बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली के और महेंद्र सवर जो स्वराज 11 डोले टीम के थे। सौरभ आपको आगे आना है। मेडन ओवर और 2 विकेट। सन्मानीय नाना गोंदली साहब के शुभ हाथों से ये अजीज डेवलपर्स स्पॉन्सर किया वसीम नचन स्पॉन्सर ट्रॉफी। सन्मानीय सरपंच साहब के शुभ हाथों से एनर्जी ड्रिंक जो संजय भाई बिडवी स्पॉन्सर। उसके बाद
राज काटसकर के शुभ हाथों से नीतू भोईर स्पॉन्सर पेस्ट्री, और सोपान शेलार के शुभ हाथों से ये तुषार दलवी स्पॉन्सर गिफ्ट हैम्पर, और फैजल मेमन अपनी चौकों की हैट्रिक की थी, आपको सम्मानीय अजय मौर्य और सम्मानीय सूरज मौर्य स्पॉन्सर 1000 रुपए का कैश प्राइज इस वक्त अजय मौर्य और नाना गुंडली के शुभ हाथों इस वक्त दिया जा रहा है। ए फैजल मेमन जिन्होंने चौकों की हैट्रिक की थी, वेल प्लेड वरद 11 कुडूस। आगे के मैच के लिए आपको ऑल दी बेस्ट कमेंट्री पैनल की तरफ से। लौट चलते अगले मैच में विकी स्पोर्ट्स कुक से पीटीसी की कई सालों की नंबर 1 की टीम बनाम अर्नव खरबाव के बीच में कमेंट्री बॉक्स में परिवर्तन होता हुआ दीपक सुतार के साथ अमर राउत। धन्यवाद पडगा परिसरातील एक गोड आवाज, हिंदीचा बुलंद आवाज आदित्य जाधव, थँक्यू सो मच. सर्वांचं हार्दिक स्वागत, सर्वांना सप्रेम नमस्कार घेऊन जातोय. अजून एक मोठी मॅच, एकीकडे विकी स्पोर्ट कुकसे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला, तर त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना अर्णव स्पोर्ट खारबाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पीटीसीतील एक मजबूत संघ आहे विकी स्पोर्ट कुकसे, बबलू पाटील, कल्पेश पाटील, एक चांगला खेळाडू त्यांच्यामध्ये आपल्याला नेहमीच सिटी क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतो. त्यालाच पहिल्या ओव्हरसाठी प्रचारण केले गेले. खारबाव संघाचा विचार केला तर सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली. भूषण आणि नॉन स्ट्राईक एंडवर अमय. थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर आणि थँक्यू सो मच आदित्यजी जाधव. मॅचला सुरुवात होईल. अर्णव स्पोर्ट्स खारबाव विपक्ष विकी स्पोर्ट्स कुकसे. यावेळेला कुकसे संघात नाणेफेकीचा कौल विजय होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि अर्णव स्पोर्ट्स खारबाव या संघाला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला.